तटस्थवर ठेवत असेल तर त्याचा परिणाम कुठच्याही तपास यंत्रणेवर होणार नाही याची दक्षता देखील पोलिसांनी घेतली पाहिजे। आणि मला असं वाटतं की कोणाचाही फोटो त्याच्यावर असला तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। कारण शेवटी ज्या पद्धतीनं अत्याचार झालेला आहे, ज्या पद्धतीनं तो प्रसंग घडलेला आहे, त्या बाबतीमध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे, तो फाशीपर्यंत पोचला पाहिजे। परत असं कोण धाडस करणार नाही अशा पद्धतीची अद्दल त्याला घडली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। पण योगेश कदम यांचं जे वक्तव्य होतं कालचं, त्याचा विपर्यास झाला या वक्तव्याचा असं म्हणावं, कारण ते म्हणतात की महिलेनं कुठलाही प्रतिकार केला नाही। नाही, ते गृहराज्यमंत्री आहेत, त्यांना काय इन्फॉर्मेशन मिळाली माझी त्यांची अजून चर्चा झालेली नाही। परंतु महिलेवर झालेला अत्याचार जो आहे त्याचा बिमोड झाला पाहिजे। कुठच्याही परिस्थितीमध्ये पोलिसांचं काय म्हणणं आहे हे बघून कोर्ट देखील निर्णय घेईल, परंतु त्याला अद्दल घडली पाहिजे आणि अशा पद्धतीनं दुसऱ्या कोणी कृत्य करू नये अशा पद्धतीची दहशत बसली पाहिजे। कराडला VIP ट्रीटमेंट मिळते, देशमुख कुटुंबीय आरोप करतायत आणि CCTV फुटेजची मागणी करतायत। हे बघा, आरोपीला मला असं वाटतं की वाल्मिकी कराड असू दे किंवा अन्य कोण असू दे, मला असं वाटत नाही की त्याला VIP ट्रीटमेंट मिळते। परंतु अशा पद्धतीची ट्रीटमेंट देण्याचं काम एखादा अधिकारी जर करत असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। जो आरोपी आहे, जो गुन्हेगार आहे, तो 100% गुन्हेगार आहे, त्याला VIP ट्रीटमेंट द्यायची काहीच गरज नाही। पालकमंत्रीपदाचा तिढा सुटतोय का? कारण नाशिकचं पालकमंत्रीपद हे गिरीश महाजनकडे राहणार असं म्हणतंय भाजप, पण रायगडचं जे पालकमंत्रीपद आहे, जे भरतशेठ गोगावले यांना अपेक्षित आहे, त्याच्याबद्दल अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांनी बसून तोडगा काढावा असं भाजपकडून सांगण्यात आल्याची माहिती। पालकमंत्रीपदाच्या बाबतीतले आम्ही सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। ते आमचे नेते आहेत, मुख्य नेते आहेत, त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो आम्हाला बंधनकारक राहील। पण रायगडमध्ये भरतशेठ गोगावले पालकमंत्री व्हावेत ही आमची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे। कारण रायगडला मी स्वतः ॲडजस्टमेंट म्हणून 2.5 वर्ष त्या ठिकाणी पालकमंत्री राहिलेलो होतो, कारण त्यावेळी फक्त भरतशेठ मंत्री नव्हते आणि भरतशेठ मंत्री झाल्यानंतर ते रायगडचे पालकमंत्री व्हावेत ही माझी देखील प्रामाणिक भावना आहे। एकनाथ शिंदे यांना माधवजी शिंदे पुरस्कार मिळाला, त्यावर आता संजय राऊत यांनी टीका केली आहे की त्यांना भविष्यामध्ये बरेच पुरस्कार मिळू शकतात आणि अमित शाह यांना देखील ज्ञानपीठ पुरस्कार मिळू शकतात, यासाठी सुद्धा आम्ही मागणी करू अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी आज केलं आहे। काय म्हणाल? नाही, शिंदे साहेबांना पुरस्कार मिळाल्यानंतर हे रोजच तिरस्कार त्याचा करतात ना, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या वक्तव्याकडे काय लक्ष देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। ज्या दिल्लीच्या तख्त्यावर महाजी शिंदेने स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं, त्यांच्या नावाचा पुरस्कार शिंदे साहेबांना जेव्हा मिळतो, हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे। आणि म्हणून राजकीय